बदलापूरमधील घडलेली घटना ही अतिशय संतापजनक आणि वेदनादायक आहे. आरोपीला अटक झाली. एका 2.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये चार्जशीट दाखलही झालं. आरोपीला फाशीची शिक्षाही सुनावली गेली. मावळमधील कोथरूडची घटनाही तुम्हाला आठवत असेल. त्यामध्येही आयोगाने पाठपुरावा केला. याच्यामध्येही आरोपीला फाशीची शिक्षा झाली. वेल्ल्यामधल्या एका कातकरी समाजाच्या मुलीवर अत्याचार झाला. त्यामध्येही आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली गेली. समाजाच्या दृष्टिकोनातून त्या मागं पडत असल्या तरी प्रशासन म्हणून, आयोग म्हणून आमच्यासाठी त्या घटना त्या पाठपुरावा करत आम्ही त्या तडीत घेऊन जाणं ही आमची जबाबदारी असते आणि आम्ही ती पार पाडतो. संपूर्ण देशामध्ये मेडिकल असोसिएशन बंदचा आवाज देतं आणि देश बंद होतोय. त्यावेळेस सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया होती की देशामध्ये अशा घटना घडत राहतात. मग पश्चिम बंगालमधली मुलगी नव्हती का? तिला वेदना नव्हत्या का? तिला संवेदना नव्हत्या का? मग पश्चिम बंगालमधील तुमची प्रतिक्रिया वेगळी, महाराष्ट्रामध्ये तुम्ही सरकारमध्ये नाहीत म्हणून तुमची प्रतिक्रिया वेगळी. त्यांना ते बोर्ड बनवणं, आम्हाला लाडकी बहीण नको असं म्हणणं, त्या घटनेचं लाडकी बहीण योजनेशी काही संबंध आहे मला हे अजून समजलं नाही.